न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी आणि महिलांवरील अत्याचारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचा साताऱ्यात भव्य धडक मोर्चा। राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी, स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटना तसेच महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या प्रकरणांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार तर्फे सातारा येथे गुरुवारी भव्य जनआंदोलन आणि धडक मोर्चा काढण्यात आला। या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले। सकाळपासूनच राष्ट्रवादी भवन परिसरात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवक संघटना तसेच नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते। त्यानंतर राष्ट्रवादी भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। मोर्चा दरम्यान कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत जनतेच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। महागाई कमी करा, बेरोजगारांना रोजगार द्या, पेपरफुटी थांबवा, महिलांना सुरक्षा द्या, शेतकऱ्यांना हमीभाव द्या आणि जनतेच्या हक्कांचे रक्षण करा, अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला। वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून बेरोजगारीमुळे तरुण वर्गात मोठी निराशा निर्माण झाली असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली। ते म्हणाले, महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे। तरुणांना रोजगार मिळत नाही, स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जात आहे। महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असून शासनाकडून ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत। जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आणखी तीव्र आंदोलन छेडेल। मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली। त्यामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत आंदोलन शांततेत पार पाडले। आंदोलनाच्या शेवटी पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। महागाई नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, पेपरफुटी प्रकरणांतील दोषींवर कठोर कारवाई करावी, महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी यंत्रणा उभारावी तसेच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, अशा प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या। या आंदोलनामुळे सातारा शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी काळात जनतेच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणखी आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सुधीर रणनवरे, पुणे विभाग ब्युरो यांचा अहवाल। तुमची भूमिका आता काय? देशात आणि राज्यात आगामी येणाऱ्या संकटाच्या विरोधामध्ये जनतेमध्ये जागृती व्हावी आणि त्याचबरोबर या सरकारच्या विरोधामध्ये सामान्य जनतेचा आवाज पोचावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि चव्हाण साहेबांच्या पवित्र भूमीमधून सातारा जिल्ह्यामधून हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाचा विषय एवढाच होता की महागाई प्रचंड प्रमाणात वाढायला लागलेली आहे, सामान्य लोकांना त्याची झळ पोचते। त्याचबरोबर पेट्रोल डिझेलची भाववाढ ही प्रचंड प्रमाणात होते आहे। सरकार हळूहळू दरवाढ करण्याचा प्रयत्न करून जनतेला फसवत आहे। कालही या असलेल्या पेट्रोल डिझेलमध्ये जो काही सरचार्ज आणि जीएसटी लावला जातो तो कमी केला तर जनतेला या ठिकाणी रिलीफ मिळेल, अशा प्रकारची भूमिका सुद्धा आम्ही मांडलेली आहे। मला वाटतं की फक्त जनतेच्या खिशातून पैसे काढायचे आणि देशात आणि राज्यात सत्ता आणण्यासाठी या ठिकाणी बोली करायची, असा सध्याचा प्रकार सरकारच्या केंद्र राज्यातून चालू आहे। एका बाजूला जनता होरपळते, दुसऱ्या बाजूला पंतप्रधान परदेशात जात आहे। एका बाजूला जनता होरपळते आणि महाराष्ट्राची लोक दिल्लीमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या कांदा आणि साखरेच्या प्रश्नाचं नाव घेऊन फक्त विधान परिषदेच्या निवडणुकीचा जुगार खेळताय। बोली लावली जाते, नगरसेवकांनी त्या ठिकाणी सदस्यांना खरेदी करण्याचा त्या ठिकाणी विक्रम केला जातोय। तेच पैसे जनतेसाठी वापरावे अशा प्रकारची मागणी आहे। जिल्ह्यातल्या प्रश्नातून आम्ही एवढंच सांगितलेलं आहे, 2-3 विषय सांगितलेला आहे की आज सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर 120 ते 130 लाख टन कांदा उत्पादन या देशामध्ये होतं। 20 लाख टनापर्यंत आपण वापरतो आणि प्रक्रिया वगैरे येतो करून 80-90%, 11 ते 12% टन फक्त कांदा या ठिकाणी निर्यात होतो, आयात होतो। मला वाटतं की या सर्व गोष्टीच्या माध्यमातून 80 लाख टन कांदा शिल्लक राहतो। आज सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा कोरेगाव असेल, पुशेगाव असेल, खटाव असेल, लोणंद असेल, खंडाळा असेल,
फलटण असेल इथे मोठ्या प्रमाणात कांदा आहे. खंडाळ्याला कांद्याचं केंद्र आहे, तिथे सुद्धा नाफेडचं केंद्र व्हावं आणि कांदा खरेदी केला जावा अशा प्रकारची मागणी केली आहे. पाणी साठा कमी झालेला आहे. मंत्र्यांच्या अधिकारापेक्षा सामान्य जनतेला पाणी वापरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आता पाण्यावर त्या नियंत्रण ठेवावं अशा प्रकारची मागणी आमची केलेली आहे. मला वाटतं की बरेच प्रश्न आहेत, परंतु सध्या या देशामधल्या बिकट परिस्थिती येणार जी आहे 1 वर्षामध्ये, ज्याचे सुतेवाज अर्थतज्ञापासून अनेक लोकांनी केलेला आहे, पण तिकडे लक्ष अजिबात नाही. भांडवलशाही विचार करून ज्या पद्धतीने सत्ता राबवली जाते त्याच्या विरोधात उद्रेक करण्याच्या बाबतीमधला निर्णय लोकांमध्ये आहे. मला आज आनंद आहे की आज महिलापासून अनेक लोक ह्या आंदोलनामध्ये तरुणांपासून सगळे उतरले होते आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला आम्ही इशारा देऊ की महाराष्ट्रामध्ये आता लोकांमध्ये प्रक्षोभ व्हायला लागलेला आहे आणि हा प्रक्षोभ वाढला 100%. काही लोक म्हणतात की राजकीय नौटंकीसाठी, राजकीय फोटोसाठी हा मोर्चा काढण्याचा प्रयत्न विरोधक करताय. मला वाटतं की त्यांचं राजकारणाचा असलेला हा वक्तृत्वावर आम्ही निषेध करतो. विरोधक हा जनतेच्या प्रश्नावर उतरतो आणि तो याही पुढे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळेल. इतका उठाव होईल की केंद्र आणि राज्य सरकारला हादरे बसतील.